गृहमंत्र्यांचं शहर म्हणून ओळख असलेल्या नागपुरात हत्येचं सत्र सुरू झालं आहे। दारूच्या नशेत पदवीचं शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांनी युवकाची हत्या केल्याची घटना धंतोली पोलीस स्टेशन हद्दीतील राहुल नगरात घडली। हे हत्याकांड उघडकीस येताच नागपूर शहरात पोलिसांची भीती राहिली का असा प्रश्न उपस्थित होत आहे। नागपूर जिल्ह्यात आणि शहरात गेल्या 2 दिवसात 4 हत्याकांड उघडकीस आले आहे। धंतोली पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहुल नगर भागात पदवीचं शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्याने युवकाची हत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे। आयुष मनपे वय 19 वर्ष असं आरोपीचं तर अंकुश देवगिरीकर वय 35 वर्ष असं मृतकाचं नाव आहे। दोघेही राहुल नगर येथील रहिवासी असून हत्येच्या वेळी दारू पिऊन होते। अंकुश देवगिरीकर याने आयुष मनपे याला शिवीगाळ का करतो या क्षुल्लक कारणावरून दोघात वाद झाला आणि वाद टोकाला जात आयुषने घरी जाऊन चाकू आणला आणि अंकुशवर सपासप वार करून ठार केले। या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे। राहुल नगर मध्ये ही घटना झालेली आहे। रात्री 10:30 पावणे 11च्या दरम्यानची घटना आहे आणि जो ज्यांनी मारलेला आहे आयुष मनपे हा 19 वर्ष तिथेच राहतो राहुल नगर मध्ये। हा दारूच्या नशेमध्ये त्याच्या त्या घटनास्थळी शिवीगाळ करत होता। तर तिथे जो मयत आहे अंकुश देवगिरकर वय 35 वर्ष तो पण राहुल नगरलाच राहतो आणि कबाडीच्या दुकानात काम करतो देवगिरकर। तर तो तिथे आला आणि त्यांनी आयुषला विचारलं की तू शिवीगाळ का करतोय असं वगैरे। अंकुश देवगिरकर सुद्धा दारूच पिऊन होता आणि या दोघांमध्ये पुन्हा बाचाबाची झाली, एकमेकांना शिवीगाळ करायला लागले आणि मग अंकुश देवगिरकरनी आयुष मनपे याची कॉलर पकडली। म्हणून मग त्याचा राग धरून आयुष मनपे हा जवळच म्हणजे घटनास्थळावरून एका मिनिटाच्या अंतरावर घर आहे त्याचं, तिथून त्या चाकू घेऊन आला घरून आणि चाकूनी जो मयत आहे सध्या अंकुश देवगिरकर याला एक पोटात वार केलेला आहे, एक पाठीवर केलेला आहे आणि पोटातला जो घाव आहे तो थोडा डीप असल्यामुळे त्यांचा मृत्यू झालेला आहे।